राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेवटची कॅबिनेट बैठक. अनेक निर्णय होण्याची शक्यता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह दिल्लीमध्ये बैठकांचा धडाका. आचारसंहिता कधी लागणार याबाबत राज्यभरातील जनतेच्या मनात उत्सुकता. मंत्रिमंडळ बैठकीनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक. विधानसभेसाठीच्या उमेदवारांवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक होणार. या बैठकीला काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांसह वर्षा गायकवाड उपस्थित राहणार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची आज बैठक. दुपारी 4 वाजता टिळक भवन इथं बैठक पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज पश्चिम महाराष्ट्रात. 16 तारखेला जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघात यात्रेची सांगता. रामराजे नाईक निंबाळकरांचे धाकटे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांचा आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. मनोज जरांगे पाटील यांचं येवल्यातील विंचूर चौफुली इथं जल्लोषात स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जरांगेंकडून अभिवादन. यावेळी कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. येवला भुजबळांचा बालेकिल्ला नाही, हा बालेकिल्ला 18 पगड जातीचा आणि शेतकऱ्यांचा. मनोज जरांगेंचं वक्तव्य. इंदौर पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. येवल्यामध्ये जरांगे समर्थकांनी इंदौर पुणे महामार्ग रोखला. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. येवल्यातील शिवसृष्टीला जरांगेंनी भेट दिली. भेटीनंतर मराठा आणि भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळलं. मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्ता रोको मागे. फडणवीसांना हेच हवंय, आपण शांतता राखा, वाद घालू नका. मनोज जरांगेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. फडणवीसांनी आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावू नये, अन्यथा एकही आमदार निवडून येणार नाही. मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार. शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण विधानसभेच्या माध्यमातून घालवलं जाईल. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा. सोलापूरमधल्या सगळ्या विधानसभा जागा लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय. पक्षाचे निरीक्षक सोमनाथ साळुंग यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते भूमिपूजन. पुढच्या 1.5 वर्षांमध्ये नाट्यगृह पुन्हा सेवेत आणण्याचा प्रयत्न. यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी मंजूर. एसटीच्या दिवाळीमध्ये 10% हंगामी भाडेवाढ. दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान भाडेवाढ. यामुळे प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार. एसटीच्या ताफ्यात या महिन्याअखेरीस 100 नवीन ई शिवाई दाखल होणार. पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर मार्गावरती, त्यानंतर नाशिक बोरिवली आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर या मार्गावरती बसेस धावतील. सिडकोची बहुप्रतीक्षित माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेला भरघोस प्रतिसाद. पहिल्या 24 तासात तब्बल 12,400 ऑनलाईन अर्ज प्राप्त. पुण्यातील बोबदेव घाट परिसरातील बलात्कार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे. सध्या या प्रकरणाचा 60 पथकांकडून तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांचा मोठा खुलासा. झिशान सिद्दीकी हे देखील टार्गेटवर असल्याचं समोर. आरोपींना झिशान आणि बाबा सिद्दीकी या दोघांना मारण्याची सुपारी देण्यात आलेली, अशी पोलीस सूत्रांची माहिती. बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं ऍसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध. गुरनेलसह धर्मराजलाही 21 ऑक्टोबरनंतर पोलीस कोठडी. बाबा सिद्दीकींच्या हत्येतील 3ही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र राहिल्याची माहिती समोर. 3ही आरोपींवर गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचा पोलिसांना संशय. बिश्नोई गँगची कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकरच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात. शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक. बाबा सिद्दीकींची हत्या प्रकरणी आरोपी शिवानंद पनवेलमध्ये दिसल्याचं समोर. पनवेलहून आरोपी एक्सप्रेसनं राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय. बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर मुस्लिम धर्मानुसार अंत्यसंस्कार. हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. बडा कब्रस्तान या ठिकाणी बाबा सिद्दीकींचा दफनविधी. बाबा सिद्दीकींच्या दफनविधीसाठी घराबाहेर सामूहिक नमाज अदा. यावेळी मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकींना अश्रू अनावर. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या जनाजावर तिरंगा ठेवत मानवंदना दिली. भर पावसात हजारो नागरिकांची अंत्यविधीला उपस्थिती.
बाबा सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती. सिद्दीकींच्या सुरक्षेत 3 पोलीस कॉन्स्टेबल होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची माहिती. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी गुन्हे शाखेची 15 पथकांकडून परराज्यात तपास सुरू. मुंबई पोलीस सगळ्या शक्यतांचा तपास करणार. पत्रकार परिषदेत पोलिसांची माहिती. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागचा खरा सूत्रधार कोण होता याचा लवकरात लवकर शोध लावू. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. मुंबईमध्ये येऊन कायदा बिघडवण्याचा प्रकार ज्यांनी केला त्यांना सोडणार नाही. बिश्नोई गँग असो किंवा अंडरवर्ल्ड गँग, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. महाराष्ट्राचा बिहार होतोय अशा घटनांमुळे गुंतवणुकीवरही परिणाम. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेंकडून सिद्दीकी कुटुंबियांचं सांत्वन. हत्येचा सुशीलकुमार शिंदेंकडून निषेध व्यक्त. महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघणारी घटना. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकींची हत्या अत्यंत दुर्दैवी. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची आंबेडकरांकडून मागणी. बाबा सिद्दीकी यांची हत्या दुर्दैवी घटना. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळांकडून हत्येचा निषेध. महाराष्ट्रात असे प्रकार घडतात तेव्हा त्यांना योग्य न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे आणि फडणवीस करतात. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. स्वतःचं महाविकास आघाडीनं बघावं. सिद्दीकींच्या हत्येचं राजकारण महाविकास आघाडी करतेय. नितेश राणेंची महाविकास आघाडीवर टीका. अमरावतीमध्ये बाबा सिद्दीकींना राष्ट्रवादी परिवाराकडून श्रद्धांजली अर्पण. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडकेंकडून सिद्दीकींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर असल्यानं जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा वाढवा. शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत वाणी यांची मागणी. आमदार जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळूनही गृहमंत्र्यांनी योग्य ती सुरक्षा पुरवली नाही. जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा आव्हाड हिची गृहमंत्री फडणवीसांवर टीका. राष्ट्रवादीच्या सचिन कुर्मींच्या हत्येचा तपास क्राईम ब्रांच करणार. काही दिवसांआधी भायखळ्यामध्ये सचिन कुर्मींची हत्या झाली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सचिन कुर्मींच्या हत्येच्या तपासाला वेग. राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा अध्यक्ष सचिन कुर्मींची काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून हत्या. कुर्मी परिवाराची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली. गोंदिया विधानसभेसाठी भाजपकडून विनोद अग्रवाल यांची उमेदवारी जाहीर. विनोद अग्रवाल यांना विजयी करण्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. रामटेक विधानसभेतून आमदार आणि आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारीची घोषणा केली. आमच्या 2.5 वर्षांच्या काळात राज्यात दंगल झाली नाही, पण आता दंगली घडवून राजकीय पोळी भाजली जातेय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर आरोप. लाडकी बहीण योजना निरंतर चालणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. योजनेसाठी लागणारा निधी सरकारनं तयार करून ठेवलाय. फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. नाशिकमध्ये आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा 89वा वर्धापन दिन. मंत्री छगन भुजबळ आणि सुहास कांदेंची मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी. कांदेंचा भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा देण्याचा प्रयत्न. ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. तर 4 वेळा मुख्यमंत्री होऊन काय परिवर्तन केलं, विखेंचा सवाल. पुढची 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मागेल त्याला सौर कृषी पंप देणार. फडणवीसांचं आश्वासन. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25,000 हेक्टरी बोनस मिळवून देणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन. सिंधुदुर्गमध्ये मंत्री दीपक केसरकर आणि गिरीश महाजन यांचा ताफा नागरिकांनी अडवला. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बेळागर भागातील सर्वे नंबर 39 वगळा. या मागणीसाठी स्थानिकांचा विरोध. श्रीरामपूरकरांची शिवस्मारकाची मागणी पूर्ण. आजपासून काम सुरू होणार असल्याची विखे पाटलांची घोषणा. 59 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होतं. परळी वैजनाथमध्ये माजी नगराध्यक्षांनी वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर हातोडा चालवला. शिवलिंग हटवण्याच्या निर्णयामुळे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आक्रमक. भिवंडीमध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. माजी खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. जागा वाटपापूर्वीच कार्यकर्त्यांकडून निवडणुकीच्या कामाची लगबग. छत्रपती संभाजीनगरमध्ये जुना मोंढा भागात 2 गटात राडा. नशेखोरांकडून घरात शिरून महिलांचा विनयभंग तर एकाला मारहाण. घटनेच्या निषेधार्थ संतप्त महिलांसह मोठा जमाव रस्त्यावर. या प्रकरणी 4 जण ताब्यात. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेला हायकोर्टानं फटकारलं. तक्रार प्राप्त होऊन 10 ते 11 वर्ष झाली तरीही कारवाई केली जात नाही. ही बेबंदशाहीच. कोर्टाचे ताशेरे.
पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेत टीसीएस कंपनी विठ्ठलाचं टोकन दर्शन सुरू करणार. यात्रा कालावधीतही भाविकांना झटपट दर्शन मिळणार. मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय. रायगडच्या कर्जतमधील पाणी प्रश्न सुटणार. आमदार महेंद्र थोरवेंनी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 57 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सगळी धरणं ओव्हरफ्लो. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीनही धरणाचे सगळे दरवाजे उघडले. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन. कारागृहातून बाहेर येताच हिंदू संघटनांकडून आरोपींचा सत्कार. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल. संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांच्या मुलानं गळफास घेत आत्महत्या केली. आपण जीवनाचा आनंद घेतलाय, आपल्याला नवी सुरुवात करायची आहे असं आरशावर लिहिल्याची माहिती. तपास सुरू. सांगलीच्या पलूसमध्ये एसटी वाहन चालकाची आत्महत्या. एसटी प्रशासनाच्या भरारी पथकानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप. चालकाची राहत्या घरात आत्महत्या. मुंबईच्या मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीत मृत्यू. रिक्षाचालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती. मनसेकडून पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह. पुण्याच्या इंदापूरमध्ये ट्रक आणि डंपरचा अपघात. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. छत्तीसगडच्या 4 मजुरांची बीड जिल्ह्यामध्ये विक्री झाल्याची धक्कादायक माहिती समोर. ओडिशा राज्यातील एजंटनं 4 मजुरांना बीडमध्ये आणून विक्री केल्याची माहिती. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंबई कस्टमनं विमानतळावरून 59.60 लाख रुपयांचा गांजा जप्त केला. 596 ग्रॅम संशयित गांजा खाद्यपदार्थांच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवल्याची माहिती. दिल्ली पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश. गुजरातच्या अंकलेश्वरमध्ये एका कंपनीतून 5,000 कोटी रुपयांचा सुमारे 518 किलो कोकेन जप्त. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान हिंसा. एकाचा मृत्यू तर 6 पोलीस कर्मचारी निलंबित. वातावरण बिघडवणाऱ्यांना सोडणार नाही, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.